गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार डॉक्टर अशोक नेते यांची नवराष्ट्र निर्माणच्या जिल्हा प्रतिनिधी जावेद अली यांनी मुलाखत घेतली। यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकाळात केलेली विकास कामेबाबत चर्चा करण्यात आली। काय म्हणाले माजी खासदार डॉक्टर अशोक नेते जाणून घेऊया। खासदार अशोक नेते साहेबांसोबत आपण आहोत आणि संवाद साधणार आहोत। सर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरचीपासून पातागुडमपर्यंत जे नॅशनल हायवेचे कामं असतील, PMGSYचे असतील आणि रेल्वेचे कामं असतील, याबद्दल आपलं काय मत आहे, काय म्हणाल? गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या आशीर्वादाने आणि भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या सहकार्यामुळे मी 2 टर्म आमदार 2 टर्म खासदार होतो। 2 टर्म आमदार 2 टर्म खासदार असताना लोकसेवा क्षेत्रात अनेक विकासाचे मी कामं केली। त्यामध्ये वडसा गडचिरोली हा रेल्वे मार्ग असेल, गडचिरोली टू वाय धानोरा भानुप्रतापूर छत्तीसगडला जाणारा रेल्वे मार्ग असेल ब्रॉडगेज, गडचिरोली टू वाय चामोर्शी आष्टी आलापल्ली सिरोंचा आदिलाबादला जाणारा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग असेल, किंवा मग गडचिरोली टू चंद्रपूर आणि 5वा मार्ग आहे नागभीड नागपूर। हे 5 रेल्वे मार्ग मी मंजूर करून घेतलेले आहे। हे सर्व रेल्वे मार्ग आता वडसा गडचिरोली आणि नागभीड नागपूर हा रेल्वे मार्ग सुरू झालेला आहे। प्रत्यक्षात 3 रेल्वे मार्ग ब्रॉडगेज रेल्वे मार्ग सुरू व्हायचे आहेत, पण येणाऱ्या काळात ते पण सुरू होणार आहेत। एवढंच नाही तर मी केंद्राकडून 15,000 कोटीचे कामं खिचून आणलेले आहेत, ज्यामध्ये मोठमोठे रस्त्याचे कामं आहेत, पुलाचे कामं आहेत, नॅशनल हायवेचे कामं आहेत। मग तो गडचिरोली टू छत्तीसगडला जाणारा नॅशनल हायवे असेल, गडचिरोली टू चंद्रपूरला जाणारा नॅशनल हायवे असेल, गडचिरोली टू वाय चामोर्शी आष्टी आलापल्ली सिरोंचा आदिलाबादला जाणारा नॅशनल हायवे असेल, गडचिरोली टू वाय आरमोरी ब्रह्मपुरी नागपूरला जाणारा नॅशनल हायवे असेल, किंवा मग गडचिरोली टू वाय वडसा गोंदियाला जाणारा रस्ता असेल, आणि शेवटचा रेल्वे मार्ग आहे आलापल्ली टू भामरागड बिनागुंडा नारायणपूर छत्तीसगडला जाणारा नॅशनल हायवे असेल। सर्व नॅशनल हायवे रस्ते पुलाचे कामं मी मंजूर करून घेतलेले आहेत। 15,000 कोटीचे सर्व मार्ग सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये फॉरेस्टची अडचण होती, आता तेही सुरू झालेले आहे। एवढंच नाही तर माझ्या प्रयत्नामुळे गडचिरोली जिल्ह्यात एअरपोर्ट मंजूर झालेलं आहे, त्याचंही काम येणाऱ्या काळात सुरू होणार आहे। माझ्या प्रयत्नामुळे मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं आहे, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। एवढंच नाही तर माझ्या प्रयत्नामुळे गोंडवाना विद्यापीठ मंजूर झालेलं आहे, कृषी महाविद्यालय मंजूर झालेलं आहे, केंद्रीय विद्यालय मंजूर केलेलं आहे, नवोदय धरतीचे विद्यालय आहे।